विद्यार्थ्यांच्या बँक खात्याच्या काढलेल्या पासबुकच्या वितरणाचा कार्यक्रम तसंच वसंतबापू पवार यांच्या जन्मदिवसाचा जो कार्यक्रम आपण आता घेऊ शकला नाही 1 तारखेला, या कार्यक्रमानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास खात्याचे सचिव राहिलेले श्री एकनाथरावजी मोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक, जिजामाता शिक्षक प्रसारक संस्थेचे अध्यक्ष वसंतबापू पवार, शिवाजी काका आंबेकर, बाबासाहेब बाबर, लोहा नगर परिषदेचे माजी सभापती पंकज सिंह परिहार, भारतभाऊ म्हस्के, डॉक्टर गवळे साहेब, श्रीकांत भैया, अमोल महामुनी, कृष्णा दाभाडे यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असे गजाननजी दांगटे, मुख्याध्यापक वडजे सर, आमचे गुरुवर्य हरिहर दुधमल सर, सर्व शिक्षक वृंद तसेच जमलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही, एक कौटुंबिक कार्यक्रम आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो, वसंतबापूचा वाढदिवस दरवर्षी साजरा होतो, पण ह्या वर्षी आपल्या इथं आपल्या कुटुंबात एक दुःखद घटना घडली, त्यामुळे आपण 1 तारखेला हा कार्यक्रम साजरा करू शकला. आणि गजानन दांगटे यांनी ह्या कार्यक्रमाच्या मागची संकल्पना संपूर्ण साहेब त्यांची आहे. त्यांनीच पुढाकार घेतला, त्यांनीच मला येऊन सांगितले की असं असं आपल्याला विद्यार्थ्यांची खाते काढायचे आहेत. आणि मी ते नरेश ग्राहक सेवा केंद्र यांची सुद्धा या कामात आपल्याला खूप मदत झाली. त्यांनी विद्यार्थ्यांची मोफत बँक खाते काढून देण्यासाठी ते तयार झाले. सर्वप्रथम मी ह्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानेन. आणि बँकेचे खाते आता आपल्या सर्वांना माहीतच आहे, तर विद्यार्थ्यांना सांगायचं म्हणजे कसं, ही राष्ट्रीयकृत बँक आहे. आता जे तुमचे कोणाचे जे खाते निघालेले आहेत, आपण एकूण 350 खाते या ठिकाणी काढले तुमच्या नावची. आता हे तुमचं पहिल्यांदा बँकेमध्ये खातं निघाले कोणत्या तरी, आणि ती बी राष्ट्रीयकृत बँक म्हणजे ज्या बँकेचे शाखा देशभर असतात अशा बँकेत, आपली SBIची बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, अशा बँकेत आपण ही खाती काढलेली आहेत. आमच्यासारख्यांना सुद्धा किंवा मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा बँकेमध्ये जाऊन जर SBI सारख्या आता खातं काढायचं असेल तर त्याला सुद्धा इतका वेळ लागते, वेळ पैसे भरपूर खर्च होतात, म्हणजे इतकं अवघड काम आहे की तुमच्यासाठी सहज साध्य उपलब्ध या ठिकाणी गजानन दांगटे आणि त्यांच्या सहकार्याने ह्या ठिकाणी करून दिलं. मी त्यांचं पुनश्च एकदा सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. गजानन दांगटे हे आपला मराठवाडाचे संपादक आहेत, त्यांचं युट्यूबवर न्यूज चॅनल आहे. शेतकऱ्यांचं पीक विमा वगैरे असेल, परत पानपोळी असेल दर वर्षी उन्हाळ्यामध्ये, परत हे लाडकी बहिणीचे फॉर्म भरून देणे असेल अल्पदरामध्ये, असे बरेचसे सामाजिक आणि सार्वजनिक त्यांच्या पत्रकारितेसोबत सार्वजनिक सामाजिक उपक्रम ते दरवर्षी राबवत असतात. संवेदनशील असा पत्रकार आहे. पुन्हा दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे वसंतबापू पवार यांच्याबद्दल, त्यांचा जन्मदिवस बापू 61 झाले, जास्त असतील, ठीक आहे. त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने 61वा वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य त्यांचं असंच आरोग्यदायी, सर्व सुखी सुविधेने युक्त राहावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. तसेच आज तुम्हाला एकनाथजी मोरे साहेब हे आपल्याला लाभलेले आहेत. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही जी प्रतिज्ञा आहे, त्या प्रतिज्ञा तुम्हाला पाठ असेल ना सगळ्यांना. याचा खरा अर्थ काय, किंवा आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जगत असताना त्या प्रतिज्ञेचा उपयोग काय होणार आहे, हे अर्थ ते आज तुम्हाला समजून सांगणार आहेत त्यांच्या भाषेमध्ये. आणि तुम्हाला समजायचं, आपण फक्त प्रतिज्ञा पाठ करतो आणि रोज म्हणतो, याचा अर्थ आपल्याला खोलवर माहीत नसतो. ते साहेब आज सांगणार आहेत, त्याच्यासाठी आज ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परत पुन्हा एकदा मी बापूंना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. सर्व शिक्षक शाळेतले, यांचं कधी दरवेळेस आम्हाला बाहेर असो शाळेत असो सर्वांचं सहकार्य लाभते. सर्व शिक्षकांचा आभार. आणि कार्यक्रमाला या ठिकाणी वेळ दिला, आम्हाला शाळेच्या वेळेत वेळ दिला, याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.